नमस्कार. रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अनेकदा आपल्या जवळच्या नात्यांमध्ये काही गोष्टींमुळे गैरसमज निर्माण होताना दिसतात. त्यामुळे वाद विवाद दुरावा निर्माण होतो. मालिकांमध्ये देखील असे काही प्रसंग पाहायला मिळतात. प्रेक्षकांना देखील आपल्या आवडत्या पात्रांच्या आयुष्यात नेमकं काय होणार याची उत्सुकता असायचं पाहायला मिळते. आता झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी शिवा ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे. शिवा व आशू यांच्यामध्ये मोठे गैरसमज निर्माण झाले होते. शिवाची बहीण दिव्या आणि आशूची बहीण कीर्ती यांनी हे गैरसमज निर्माण केले होते. त्यानंतर आशूने शिवाला घराबाहेर जाण्यास सांगितले. संधीचा गैरफायदा घेत कीर्ती व सीताई या दोघींनी शिवा व आशूकडून घटस्फोटाच्या पेपरवर सह्या घेतल्या होत्या. महत्वाची बाब म्हणजे त्यांनी लगेचच आशू व त्याची मैत्रीण नेहा यांचे लग्न ठरवले होते. नेहाने मात्र शिवाच्या सांगण्यावरून लग्नाला होकार दिला होता, कारण शिवाला विश्वास होता की आशू त्याचं प्रेम व्यक्त करेल. मात्र काही दिवसानंतर आशूने नेहाबरोबरच्या लग्नाला होकार दिला. आता त्याच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. या दरम्यानच काही नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. शिवा मालिकेचा एक प्रोमो समोर आला असून आशू त्याच्या भावना व्यक्त करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की कीर्ती व तिच्या पतीने शिवा व चंदन यांना मारण्याची सुपारी काही गुंडांना दिलेली आहे. गुंडांनी त्यांना काही ठिकाणी आणले आहे. त्यांना वाचवण्यासाठी आशू येतो. आशू शिवा एकत्र मिळून गुंडांना मारतात. शिवाच्या हाताला गोळी लागते. हे पाहताच आशू व चंदन दोघेही तिच्याकडे पळत येतात. आशू तिच्या जखमेवर कापड बांधतो. शिवा आशूला तिथून जाण्याचा सल्ला देते. तितक्यात गुंड पुन्हा त्यांच्यावर हल्ला करतात. त्यावेळी दोघेही एकमेकांचं संरक्षण करतात. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की आशू शिवाला म्हणतो, शिवा मला तुला काहीतरी सांगायचं आहे. पुढे तो त्याचे प्रेम व्यक्त करत म्हणतो, आय लव्ह यू शिवा. आशूने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्यानंतर शिवा त्याला मिठी मारते.